बातमी पुण्यातून पुण्यात भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवण्याच्या नियमाचं पालन न करणाऱ्या 100हून अधिक घर मालकांवर कारवाई करण्यात आली आहे। भाडेकरूची ओळख, कायमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक पोलिसांकडे नोंदवणं बंधनकारक असतानाही अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती या संदर्भात? हेमली, आज पुणे शहर पोलिसांकडून जवळपास 175 घर मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की घर भाड्याने देत असताना भाडेकरूंची जी ओळख आहे, जो काही कागदपत्र त्यांनी दिलेले आहेत किंवा संपर्क क्रमांक आहे, याची कुठलीही शहानिशा न करता त्यांनी घर भाड्याने दिलेले आहे। यापूर्वी पुण्यामध्ये अनेक अशा ठिकाणी दहशतवादी कनेक्शन असलेल्या लोकांना घर भाड्याने दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि त्यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा एकूणच जे काही दहशतवादी कारवाया पुण्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांकडून जवळपास 175 घर मालकांना आता गुन्हे दाखल केलेले आहेत। यापुढच्या काळात देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना जर घर भाड्याने दिलं असेल किंवा बनावट कागदपत्र जर त्यांनी जोडले असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा ओळखीचा पत्ता असेल, तर यापुढच्या काळात देखील कारवाई होणार आहे। याची व्याप्ती आता वाढू शकते। आणखी काही घर मालक आता पुणे शहर पोलिसांच्या रडारवर आहेत। एकूणच यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असं पुणे शहर पोलिसांनी सर्व घर मालकांना सांगितलेलं आणि यापुढच्या काळात देखील सर्व जे काही 34 ते 35 पोलीस स्टेशन आहेत आणि संवेदनशील भाग आहेत तिथल्या घर मालकांना आता चौकशीसाठी बोलवलेलं आहे। ज्या ज्या घर मालकांनी रेंट अग्रीमेंट केलेलं आहे त्या कागदपत्रांसह आणि भाडेकरूंना देखील त्या ठिकाणी पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे। त्यामुळे एकूणच याची व्याप्ती आता वाढणार आहे आणि ही सर्वात मोठी कारवाई आजपर्यंतच्या पुण्याच्या ज्या मालकांच्या विरोधातली ही पुणे शहर पोलिसांकडून केली गेलेली आहे। हेमानी, धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पुढच्या बातमीकडे